नमस्कार. उद्या आहे हनुमान जयंती आणि चैत्री पौर्णिमा आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत अंघोळीच्या पाण्यात टाका ही एक वस्तू नजरबाधा, नकारात्मक सर्व त्रास जे असतील ते नष्ट होतील आणि तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळायला सुरुवात होणार आहे. तर अशी कोणती वस्तू उद्या आवर्जून अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे, सकाळी कोणत्या वेळेत टाकायची आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम, ओम हनुमंते नमः लिहायला अजिबात विसरू नका. उद्या गुरुवार 2 एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे. तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमानाचा जन्म झाला. पौर्णिमा तिथी प्रारंभ हा 1 एप्रिल 2026 म्हणजे आजच्या दिवशी झालेला असून उद्या 2 एप्रिल रोजी पौर्णिमा समाप्ती असणार आहे. तर 2 एप्रिल रोजी सकाळी सूर्योदयाच्या वेळी किंवा सकाळी शुभमुहूर्तावर हनुमंताचा जन्मोत्सव साजरा करणे फलदायी ठरणार आहे. तुम्ही पाहिलं असेल, पौर्णिमा अमावस्या तिथीला पवित्र नद्यांवर स्नान करण्याला विशेष महत्त्व असते. उद्या आहे गुरुवार, पौर्णिमा तिथी देखील आहे आणि हनुमान जयंती आहे. अशा सुयोगावर पवित्र नद्यांवर स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते. म्हणून तुम्हाला उद्या अंघोळीच्या पाण्यामध्ये घरीच थोडेसे गंगाजल टाकायचे आहे आणि त्यासोबत अजून एक वस्तू देखील आवर्जून टाकायची आहे. पौर्णिमेच्या दिवशी विशेषतः हनुमान जयंतीसारख्या मोठ्या उत्साहाच्या वेळी पहाटेच्या स्नानाला हिंदू धर्मामध्ये आणि वैज्ञानिकदृष्ट्या देखील अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. जर तुम्हाला कुठली नजरबाधा झाली असेल, नकारात्मकता असेल किंवा कोणताही त्रास तुम्हाला होत असेल, तर त्या त्रासातून सुटका मिळण्यासाठी, नकारात्मकतेचा नाश होण्यासाठी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. शास्त्रानुसार पौर्णिमेला पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे किंवा घरीच गंगाजल पाण्यामध्ये टाकायचे आहे अंघोळीच्या आणि त्याने स्नान करायचे आहे. असे केल्याने नकारात्मक विचार हे दूर होतात आणि आत्म्याची देखील शुद्धी होते. तर या दिवशी केलेले स्नान हे अश्वमेघ यज्ञ इतकेच पवित्र आणि फलदायी असते. यामुळे पापातून मुक्ती होते आणि दैवी शक्तींचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. त्यासोबतच हनुमान जयंतीला सूर्योदयापूर्वी स्नान करून सूर्याला अर्घ्य दिल्यास हनुमानजी आणि सूर्यदेवता ह्या दोघांचेही आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतात. हे दोघेही आपल्यावर प्रसन्न होत असतात. पौर्णिमेला चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीवर सर्वाधिक असते. मानवी शरीरामध्ये 70% पाणी असल्याने या दिवशी स्नानामुळे शरीरातील जलतत्व हे संतुलित राहते आणि मन शांत होते. त्यासोबतच ज्यांना सतत चिंता किंवा तणाव जाणवत असेल त्यांना देखील पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्याने मानसिक शांतीही प्राप्त होत असते. तर उद्या आपल्याला हे कोणत्या वेळेमध्ये करायचे आहे, तर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठून हे स्नान केले तर उत्तम ठरेल. कारण ब्रह्ममुहूर्त हा देवी देवतांचे स्नान करण्याची वेळ असते. त्यावेळेला सकारात्मक लहरी ह्या जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात. त्यावेळेमध्ये जर तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एकच वस्तू टाकली आणि स्नान जर केले तर निश्चितच तुमच्या अंगातील सर्व नकारात्मकता, कुठली बाधा झाली असेल ती नष्ट होणार आहे. कारण कधी आपल्या आजूबाजूला असे लोक असतात जे आपल्या तोंडावर गोड बोलतात आणि आपल्या माघारी आपल्याविषयी सतत काही ना काही वाईट विचार करत असतात. त्यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये अडथळे यायला सुरुवात होते. आपल्याला नजरबाधा झालेली असते. कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही. काम होता अपूर्ण राहते किंवा घरामध्ये वादविवाद, भांडणे सतत चालू राहतात. तर अशा गोष्टी आपल्या आयुष्यातून दूर होण्यासाठी आणि सकारात्मक प्रभावच आपल्या आयुष्यामध्ये राहण्यासाठी आपल्याला उद्यासारख्या या शुभतिथीवर असे स्नान करणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे. कारण असा योग पुन्हा येत नसतो. एखादी संधी येत असते, ती अत्यंत महत्त्वाची असते. कारण ठराविकच दिवसाला जर आपण असे काही प्रभावी साधे सोपे जर उपाय जर केले तर त्याचे आपल्याला चांगले फळ प्राप्त होत असते. तर उद्या तुम्हाला अशा प्रकारे स्नान करून हनुमंताला पंचामृत आणि शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर हनुमानजीला शेंदूर अर्पण करायचा आहे. त्याचबरोबर चमेलीच्या तेलाने लेपन करायचे आहे. अत्यंत शुभ ठरत असते. हनुमानाला बुंदीचे लाडू, सुंठवडा नैवेद्य म्हणून अर्पण करायचा आहे. या दिवशी हनुमान चालीसा, सुंदरकांड किंवा बजरंग बाणचे पठण केल्याने संकटे दूर होतात अशी देखील श्रद्धा आहे. हनुमान जयंतीचे अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळेच आपल्याला ही संधी चुकवायची नाही आहे. तर या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत. त्यासोबतच उद्या तुम्हाला आवर्जून एक अत्यंत महत्त्वाचे काम करायचे आहे. हनुमानजींना प्रिय आहेत ते प्रभू श्रीराम. त्यामुळे तुम्हाला जर हनुमानजींना या दिवशी प्रसन्न करायचे असेल किंवा मनोकामना पूर्ण करायची असेल तर तुम्ही निरंतर राम नाम जप करायचा आहे.
तसेच हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही संकल्प घ्यायचा आहे 1 ते 11 माळा किंवा तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जमेल तितका रामनाम जप तुम्हाला करायचा आहे. रामनाम जप तुम्ही लिहू देखील शकता. हनुमानजीच्या समोर जितक्या वेळेला तुम्ही रामाचे नाव घ्याल, आनंदाने घ्याल, तितकेच हनुमानजी तुमच्यावर प्रसन्न होतील आणि त्यामुळे तुमच्या सर्व मनोवांछित इच्छा ह्या लवकर पूर्ण होतील. त्याचबरोबर प्रभावी मंत्र जय श्रीराम हा देखील तुम्ही मंत्र जप करायचा आहे आणि हा मंत्र तुम्ही कमेंटमध्ये देखील लिहू शकता. तर तुम्हाला हा उपाय कसा करायचा आहे, तर उद्या तुम्हाला हा उपाय करण्यापूर्वी चमेलीच्या तेलाचा एक दिवा तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचा आहे. हनुमानजी प्रसन्न होतात आणि मनामध्ये रामनाम जप करायचा आहे. हनुमान चालीसाचे पठण हे तुम्हाला स्नान झाल्यानंतर करायचेच आहे. जर तुमच्या आयुष्यात एखादा शत्रू असेल, शत्रू गुपित असेल किंवा त्याचे नाव तुम्हाला माहीत असेल, शत्रू जर समोरून तुम्हाला त्रास देत असेल, शत्रूमुळे तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतील, शत्रू तुमच्याविषयी सतत वाईट विचार करत असेल, तर हा उपाय आवर्जून उद्या तुम्ही करायचा आहे. कारण भगवान हनुमानजी हे संकटे दूर करणारे आहेत. संकटमोचन त्यांना म्हटले जाते. म्हणून तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू उद्याच्या या शुभतिथीवर टाकलीत तर तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे, शत्रू त्रास हे नष्ट होणार आहे. भगवान हनुमानाचा जन्म हा सकाळी सूर्योदयाच्या वेळी झालेला असल्यामुळे तुम्हाला हा उपाय सकाळी लवकरात लवकर करायचा आहे. पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नद्यांवर स्नान करायला महत्त्व असल्यामुळे सर्वात पहिले तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकायचे आहे. त्यानंतर दुसरी सर्वात महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे हळद. हळद ही गुरुवारी अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान केल्याने तुमचा गुरुग्रह हा बळकट होतो, मजबूत होत असतो. त्याचबरोबर उद्या पौर्णिमा तिथी हनुमान जयंती आलेली असल्यामुळे या दिवशी तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान केल्याने तुमचे नशीब उजळते. त्यानंतर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. काळेच तीळ टाकायचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. या ठिकाणी पांढरे तीळ टाकता येणार नाही. काळे तीळ टाकल्यामुळे प्रखर पितृदोष हा असेल तर तो देखील नष्ट होतो. त्याचबरोबर तुम्हाला लाल फूल अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. मग ते कोणतेही असो. तुमच्याकडे गुलाबाचे फूल असेल तर तुम्ही त्याच्या देखील पाकळ्या टाकू शकता. त्याचबरोबर तुमच्या घराजवळ पिंपळाचं झाड असेल तर त्याचं एक पान तोडून आणायचं आहे आणि ते देखील टाकायचं आहे. यामुळे तुमच्यावर झालेली कोणतीही बाधा, नकारात्मक शक्ती ह्या पूर्ण नायनाट होत असतात. तर तुम्हाला हे स्नान करत असताना गंगे चमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधी कुरु हा मंत्र म्हणायचा आहे. किंवा मग ओम हनुमंते नमः हा मंत्र देखील म्हणू शकता. किंवा मग जय श्रीराम या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता. राम 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 असा देखील तुम्ही जप करू शकता. उद्या जास्तीत जास्त रामनाम तुम्हाला घ्यायचे आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर पिंपळाच्या झाडाचे पान मिळाले तर टाका, नाही मिळाले तर काही हरकत नाही. बाकीच्या वस्तू तुम्ही टाकायच्या आहेत. आपल्यामधील सर्व नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकता आपल्या शरीरामध्ये आपल्याला जाणवते. अशा प्रकारे स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर देवघरातील देवांची पूजा करायची आहे आणि हनुमान चालीसाचे पठण तुम्हाला आवर्जून करायचे आहे. तर उद्या तुम्हाला सर्वात महत्त्वाचा अजून एक उपाय करायचा आहे. आपल्या घरी हनुमानाची मूर्ती किंवा फोटो हा नसतो. ज्यांच्या घरी असेल तर फोटो असेल तर मग तुम्ही फोटोला रुईच्या पानाची माळ अर्पण करायची आहे. जर घरी नसेल तर प्रत्येकाने उद्या हनुमान मंदिरात हे जायचेच आहे. 7 किंवा 5 रुईच्या पानांची माळ तयार करायची आहे. त्यावर तुम्ही जय श्रीराम किंवा राम राम असे लिहायचे आहे आणि ही माळ तुम्हाला हनुमानाला अर्पण करायची आहे. त्यासोबतच चमेलीच्या तेलाचा एक दिवा तुम्हाला मंदिरात देखील लावायचा आहे. त्यासोबतच तुम्हाला उद्या एक नारळ घ्यायचा आहे. नारळासोबत थोडीशी खडी साखर आणि थोडेसे उडीद घ्यायचे आहेत. चिमूटभरच घेतले तरी चालेल. त्यासोबतच गूळ आणि फुटाणे घ्यायचे आहेत. हे सर्व साहित्य घेऊन हनुमान मंदिरात जायचे आहे. तिथे तुम्हाला दिवा प्रज्वलित करून ती माळ देखील अर्पण करायची आहे आणि हे सर्व साहित्य हनुमानाच्या चरणी अर्पण करायचे आहे. तिथेच बसून एक वेळेला हनुमान चालीसाचे पठण करायचे आहे आणि 108 वेळेला जय श्रीराम असे म्हणायचे आहे. कारण तुम्ही रामाचे जेवढे नाव घेताल तेवढे हनुमान तुमच्यावर प्रसन्न होतील. कारण हनुमान हे रामभक्त होते. त्यामुळे तुम्ही आवर्जून अशा प्रकारे रामाचे देखील नामस्मरण करायचे आहे. हनुमान चालीसाचे पठण करायचे आहे. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.